मेन कापड आहे ते आपण मेन कापडचे 4 पॅटर्न काढलेले आहेत, कप्स वगैरे आतून दिसू नये म्हणून. आता आपण कटोरी लावून घेत आहोत. आपली कटोरी एक बाजूची लावून झालेली आहे. दुसऱ्या बाजूची कटोरी आपण लावून घेत आहोत. दुसऱ्या बाजूची कटोरी लावून घेत आहे. दुसऱ्या बाजूची पण आपली कटोरी लावून झालेली आहे. आता अस्तरची कटोरी आपण लावून घेत आहे. आपली आता अस्तरची कटोरी लावून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूची कटोरी आपण लावून घेत आहे. आपली दुसऱ्या बाजूची कटोरी लावून घेत आहे. आपली दुसऱ्या बाजूची कटोरी पण लावून झालेली आहे. आता टक्स पॉईंटची उभारी घेत आहे. दोन्ही बाजूला टक्स पॉईंटची उभारी घेतलेली आहे. कमरपासून 5 इंच ठेवलेली आहे. कप्सचा मध्य करून घेऊन त्या टक्स पॉईंटवर बरोबर कप्सचा मध्य ठेवलेला आहे. कप्स तिथं पेक करून सरळ खाली आपण टीप मारून काढणार आहे. दुसऱ्या बाजूचे पण आपण कप्स लावून घेत आहेत. अस्तरावर आपण कप्स जोडवलेले आहेत. आता मेन फॅब्रिक वरती ठेवून घ्यायचा आणि गळा पलटून घेणार आहे. पुढील गळा आपण पलटून घेत आहे. आपला पुढील गळा पलटून झालेला आहे. आता मध्ये मध्ये नॉच मारून घ्यायचे. नॉच मारून झाल्यानंतर गळा पलटून घेऊन वरतून टीप मारून घ्यायचं, जेणेकरून आपलं अस्तर बाहेर आलेलं नाही पाहिजेत. आपला व्ही गळा आहे पुढचा. आपला पुढील गळा झालेला आहे. आता शोल्डरच्या बाजूचा आपण शोल्डरच्या बाजूची शिलाई मारून घेत आहे. आपली शोल्डरची बाजूची पण शिलाई मारून झालेली आहे. बगलच्या बाजूने आपण टीप मारून घेत आहे. आता दुसऱ्या बाजूच्या बगलची आपण टीप मारून घेत आहे. आता कमरच्या बाजूला कपडा असा टाईट करून टीप घेतलेली आहे. चारी बाजूने आपली टीप मारून झालेली आहे. 1.5 इंचाची कंबरपट्टी काढलेली आहे. ती पट्टी आपण आता लावून घेतलेली आहे. नख फिरून घेऊन ती पट्टी डायरेक्ट आतमध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्हाला हात सिलाई करायची तर करू शकतो. आता मी टिपच ठेवली आहे. बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे. आता मागील गळा आपण पलटून घेत आहे. मागे पण व्ही नेक आहे.
आपला मागील गळा पण टीप मारून झालेली आहे. मध्ये मध्ये नॉच मारून घ्यायचा. नॉच मारून झाल्यानंतर गळा पलटून घेतलेला आहे. आता गळ्याच्या नंतर कमर पलटून घेणार आहे. आपली कमर पलटून झालेली आहे. त्याच्यानंतर अस्तर बाहेर येऊ नये म्हणून वरतून टीप मारून घेतलेली आहे. टक्स पॉईंट घेतलेले आहेत. उंचीला 3.5 घेतलेले आहेत. कमरच्या बाजूला अर्धा इंच धरलेला आहे. आतमधून कट करून घ्यायचा. मागे हुक ठेवायचे आहेत आपल्याला. हुकची पट्टी डबल धरून घेतलेली आहे. मी नेहमी डबल पट्टी काढते म्हणजे फिनिशिंग खूप छान येते. डबल पट्टी काढून घेतलेली आहे. आता ती आतमध्ये टाकून झाली आपली. आता दुसऱ्या बाजूची पट्टी ती पण डबल धरलेली आहे. लूकची पट्टी आहे ती. उलट बाजूनी लावून ती सुलट बाजूनी फोल्ड करणार आहे. पलटून झाल्यानंतर वरतून टीप घेऊन आपण 4 लूकची मार्किंग करून घेणार आहे. बघा किती फिनिशिंग छान आली. आता गळ्याच्या शोल्डरच्या बाजूला कवर शिलाई करणार आहे. आधी सुलट बाजूने टीप घेतलेली आहे. नंतर उलट बाजूने टीप घेतलेली आहे. अर्धा इंच आपण शिलाई धरायचं. अर्धा इंच शिलाईमध्ये शोल्डरला धरायचं. ते टीप मारून घेतलेली आहे आपण शोल्डरला कवर शिलाई करून. आता आपण हा ब्लाऊज शिवलेस आहे त्यामुळे आपण 1 इंचाची पट्टी काढलेली आहे आणि ती पट्टी सरळ बाजूने ठेवलेली आहे आणि पट्टी आपण डबलची धरून लावतोय. आता ही पट्टी लावून झाल्यानंतर पट्टी लावून झालेली आहे आपली. आता ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. आपली ही पट्टी लावून झालेली आहे. आता ह्या पट्टीनंतर आपण साडीतली कपड्याची पायपिंग काढलेली आहे ते मुंड्याच्या बाजूला आपण लावून घेत आहोत. मुंड्याला साडीच्या कापडाची पायपिंग करून घेत आहे. आता आपली पट्टी लावून झालेली आहे तयार. आता आपण बाजूने टीप मारून घेतलेला आहे. आधी सुलट बाजूने घेतली, आता उलट बाजूने आपण टीप मारून घेतलेली आहे. एक टीप मारून घेतल्यानंतर आपण फिटिंग मार्किंग चेक करायची. मुंड्याचा माप होता गोल राऊंड 13 होता. 13च्या निम्मं 6.5 आलेला आहे. मुंड्यात 6.5 घेतलं. आता छाती आहे 14 दुगणी 28 आहे. 14ची मार्किंग घेतलेली आहे छातीची. आता आपण त्याच्यानंतर कमर मोजून घेऊया. आता कमर आहे 23. उरलेल्या कापडाच्या 4 घड्या घालायच्या. त्या घड्या किती इंचाची आहे ते मोजायची. 1.5 इंचाचा
4 घडी झालेली आहे. एका बाजूनी 1.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची. मग ही झाली डबल 2 बाजू. आता तिकडल्या बाजूला पण आपण एक बाजूला मार्किंग करून घ्यायची 1.5 इंचाची. मग ही पण झाल्या 2 बाजू. आता आपला मुंड्याची मार्किंग करून घ्यायची. 6.5 फिटिंगचा मुंडा आहे तो. आता फिटिंगची आपण मार्किंग टीप करून घेतली आहे मारून. मार्किंग झाल्यानंतर फिटिंगची टीप मारून घेतलेली आहे. फिटिंगच्या बाजूने 2 टीप मारून घ्यायच्या आणखीन, म्हणजे एकूण 3 टिपा फिटिंगमध्ये ठेवायच्या. एक फिटिंगची आणि फिटिंगच्या बाजूने 2 मारायच्या. बघा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे अशा प्रकारे. मागे पुढे व्ही नेक आहे. खूप सुंदर गळा झालेला आहे. ब्लाऊज पण खूप छान बसलेला आहे कस्टमरला. बघा मागून पण फिनिशिंग खूप छान आलेली आहे.